नमस्कार, मी रविकांत कुंभार, मुक्काम पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आवाज मंद्रुपच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज दिनांक आहे 7 एप्रिल 2026. महाराष्ट्राच्या कुठल्या भागात पाऊस होईल आणि कुठल्या भागात तापमान वाढेल आणि कुठल्या भागात ढगाळ वातावरण राहील पुढील 2-3 दिवसात, त्या संदर्भात थोडासा अंदाज देणार आहे. आज दिनांक आहे 7 एप्रिल. तर 7 एप्रिलला महाराष्ट्राच्या पहिला आपण उत्तर भागाचा विचार करूया. नंदुरबार असेल, जळगाव असेल, धुळे, नाशिक या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर विदर्भाचा काही भागात, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर याही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर येणाऱ्या 48 तासात कुठल्या भागात ढगाळ वातावरण राहू शकतो, त्या संदर्भात थोडासा अंदाज देणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल आणि खालचं बार्शीचा भाग असेल आणि लातूर असेल, धाराशिव असेल आणि सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 48 तासात हलका ते मध्यम ढगाळ वातावरण राहू शकतो. तर खालचं कर्नाटकच्या भागाचा विचार केला गेला तर कर्नाटकच्या दक्षिण भागात मेघगर्जनाचा हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर केरळ असेल, तमिळनाडूचा मेघगर्जनाचा हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो आणि वरचा इकडं आंध्रच्या काही भागात काकीनाडा असेल, याही भागात मेघगर्जनाचा हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर ओडिसाच्या काही भागात आणि छत्तीसगड असेल, पश्चिम बंगालच्या कोलकाता असेल, याही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर भारताच्या पूर्व राज्य आहे त्याही भागात, मिझोराम असेल, मेघालय याही भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर भारताचा वरील भागात विचार केला तर जम्मू काश्मीर असेल आणि पंजाब असेल, हरियाणा असेल, दिल्लीचा भाग असेल, राजस्थान असेल आणि खालील गुजरातचा भाग असेल, मध्य प्रदेशचा भाग असेल, उत्तर प्रदेश असेल, याही भागात येणाऱ्या 48 तासात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, मेघगर्जनाचा होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. आपण पुढील व्हिडिओत मान्सून कधी येणार महाराष्ट्रात, भारतात कधी दाखल होऊ शकतो, अंदमान निकोबार बेटपाशी कधी सक्रिय होईल, लाल निना येणार का, अल निनो येणार, या संदर्भात थोडस माहितीही देणार. प्रशांत महासागरात तापमान किती आहे सध्या, तर बंगालच्या उपसागर असेल, अरबी समुद्रात सागराचं तापमान वाढत आहे का, त्या संदर्भात अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या पुढील व्हिडिओत आम्ही मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल त्या संदर्भात थोडस अंदाज देणार आहे. तासात सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतो, असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. सध्या पारा 42° कडे वाटचाल करत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतो, असं एक सॅटेलाइट